पालखीमध्ये झालेल्या भीषण अपघातासंदर्भात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय। दारोड्या ट्रक चालकानं वारकऱ्यांना चिरडलेलं आहे। 5 ते 6 वारकरी गंभीर जखमी आहेत। सासवड जेजुरी मार्गावर अपघात झालेला आहे। जे जखमी वारकरी आहेत त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर वारकऱ्यांच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलंय। मृत वारकऱ्यांच्या वारसांना 5 लाखांची मदतही जाहीर केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। तर या अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। मृत वारकऱ्यांच्या वारसांना 5 लाखांची मदत ही राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी आदित्य भवार आपल्यासोबत जोडलेले आहेत। आदित्य, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे, अपघात झालेला आहे। आताचे अपडेट काय आहेत? जे जखमी आहेत त्यांची प्रकृती कशी आहे? नक्कीच आजच्या अपघातामध्ये 8 महिलांचा अपघात झाला होता, ज्यामध्ये 3 महिला दगावल्या गेलेल्या आहेत। तिघांचा उपचार सुरू आहे। एक अतिदक्षता विभागामध्ये आहे, तिचा उपचार ससूनमध्ये सुरू आहे। नंदा पवार, माधवी सलगर आणि राजश्री भोसले अशा 3 महिला दगावल्या गेलेल्या आहेत। तिन्ही महिला सांगलीच्या होत्या। त्यांचं शव हे पूर्ण त्याच्यावरती प्रक्रिया करून त्यांच्या कुटुंबियांकडे सांगलीमध्ये पाठवलेलं आहे। सध्या तरी आताची अपडेट अशी आहे की त्या आरोपीचा म्हणजे त्या ट्रक चालकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा वैद्यकीय उपचार करण्यात आला होता। त्याला सर्दी आणि खोकल्याचा आजार होता, त्यामुळे त्याने गुंगीचं औषध घेतलं होतं अशी माहिती मिळाली होती। आणि त्या गुंगीमध्ये तो सकाळी ट्रक चालवत होता आणि ह्या गुंगीमध्ये त्यांनी हा अपघात घडवलेला आहे। आणि अपघात घडला तेव्हा तिथल्या वारकऱ्यांनी त्याला पकडून बेदम चोप देखील दिला होता। असं देखील आरोप करण्यात आला की तो मद्यधुंद होता, परंतु त्याच्यावर वैद्यकीय उपचार केल्यानंतर ही बाब समोर आली होती। सध्या तरी 3 महिला दगावल्या गेलेल्या आहेत। 3 महिला दगावल्या गेलेल्या आहेत। तिघांचा उपचार जेजुरी रुग्णालयामध्ये आदित्य, तुम्ही असेच जोडलेले रहा। एक धक्कादायक बातमी मुंबईतून। मुंबईमध्ये पायधुनी